मंदिर आहे आणि आम्ही आता बोटिंग करत आहोत. तिथे आमची सर्व मंडळी या बोटिंगमध्ये बसलेली आहेत. ओम नमः शिवाय, नर्मदे हर. आता तुम्ही पाठीमागे आमचे हे बघा, जे शेगाव महाराजांची संस्थान आहे तिथं आमचे विशाल महाराज, धनंजय महाराज, विशाल महाराजांच्या आई, धनंजयच्या आई, त्यांच्या भाऊ त्यांचे आणि भावाची मिसेस हे बघा समोर दिसत आहेत ना, हे चाललेले आहेत नर्मदा परिक्रमेला. आणि त्यांची परिक्रमा आज आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरनं सुरुवात होईल, ती उद्यापासून ते सुरुवात करतील नर्मदा परिक्रमेला. ते 4 महिने त्यांची परिक्रमा सुरू राहणार आहे. कसं वाटते तुम्हाला नर्मदा परिक्रमा करताना माऊली? नर्मदे हर. तर ह्या प्रकारे त्यांची आता नर्मदा परिक्रमा सुरू होणार आहे. तरी नर्मदा मायाने त्यांना यशस्वीरित्या त्यांची परिक्रमा पूर्ण करून घ्यावी ही आमची विनंती नर्मदा मायाला. नर्मदे हर. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः. श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः. हे जे तुम्हाला फोटो दिसत आहेत ते श्रीकृष्ण भगवंताचा अवतार लीला या आश्रमामध्ये संदीपनी ऋषींच्या या आश्रमामध्ये त्यांनी लीला केलेली आहे. बालपण घालवलेलं आहे. सुदामाची भेट पण इथं ज्या आश्रमामध्ये झालेली आहे. हे स्थळ आहे उज्जैनला.
श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः 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 याने श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः 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 श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने तुम्ही पाहू शकता उज्जैन येथे श्री कालभैरव महाराज यांची ते एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे. आम्ही जवळजवळ 2 तास व्हायला आले. जवळजवळ 8-9 लाईनी फिरलेल्या होत्या. अशी गर्दी प्रचंड गर्दी प्रचंड अशी कधी बघितली नाही. आणि रात्री आज श्री महाकालेश्वर यांची 2:30 वाजता भस्म आरती असल्यामुळे जास्तच गर्दी आहे. हे पाहू शकता तुम्ही वरती दिवे लावलेले आहेत आणि दिवे असे लावलेले आहेत ज्वलंत कधीच विजत नाहीत. आम्ही जवळजवळ 2 तास उभे होतो. त्यानंतर दर्शन बारी जवळ आलेली आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही तशी जवळजवळ 9-9 आम्ही आता महाकालेश्वरचं दर्शन आता करण्यासाठी जात आहोत. त्या अगोदर आम्ही कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं आहे. 2 तास लागलेले होते आणि तिकडनं 8 किलोमीटर गाडीमधून आता आम्ही मंदिराच्या जवळ 300 मीटरच्या जवळ एक हॉटेल आहे जॉयफुल म्हणून, हा समोर बघा. आणि त्यामध्ये लिफ्ट पण आहे. लिफ्ट चांगली रूम आहे ही बघा. ही 201 नंबरची रूम आहे. दोनशे 1 नंबरची रूम आहे. रूम चांगली आहे. डबल बेड आहे. AC आहे. 1,500 रुपये घेत आहे एका नाईटचे. आता काय गर्दी असल्या कारण ते आम्हाला घ्यावीच लागली. आम्ही मागे पुढे बघत नाही कारण काय आता आम्हाला जायचं आहे महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. जय महाकाल. हा आहे महाकालेश्वर दरबार. आता तुम्ही पाहू शकता इथं आरतीचा कार्यक्रम सुरू आहे. आम्हाला जून करून महाकालेश्वर घडवत आहे बाबा.
पाहू शकता आम्ही आता माता अहिल्याराणी होळकर त्यांच्या वाड्यात आलेलो आहे आणि हे महेश्वर येथे राजवाडा आहे हा. त्या राजवाड्यामधले त्यांच्या त्यापूर्वीच्या तलवारी पाहू शकता तुम्ही, तलवारी, बंदुका, ह्या ज्या बंदूक आहेत, ह्या ज्या तलवारी आहेत, ह्या तुम्ही जवळून पाहू शकता. अरे तिकडची वरती सरळ राजवाडा, राजवाडा, सरळ राजवाड्यामध्ये या बरं. ह्या बघा, ह्या पाहू शकता तुम्ही तलवारी, पोलादी ढाल, निमचा तलवार, गुप्ती, कोरा, असे सर्व शस्त्रे इथे त्या काळातले ठेवलेले आहेत जतन करून. अहिल्याराणीबाई त्यांच्या काळातले शस्त्र आहेत. फोटोग्राफी वर्जित केलेले आहे ते, तरी पण आम्ही काढलेले आहे. नर्मदे हर, हे जो तुम्हाला नर्मदा मैया दिसत आहेत हे महेश्वरमध्ये आहे आणि तिथे अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आहे आणि हे शिव मंदिर वगैरे सर्व मंदिरं बांधलेले आहेत. तुम्ही पाहू शकता नर्मदे मैयाच्या काठी. आणि मी हे जे नर्मदा मैयाची परिक्रमा करणारे लोक आहेत बघा, सर्व यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था इथं केली जात आहे. आणि ह्यांना मी विचारलं असतं, ते म्हणाले आम्ही 12 दिवसात इथं पोचलेलो आहे. ओंकारेश्वर इथनं सुरुवात केलेली आहे, ओंकारेश्वर इथनं सुरुवात केलेली आहे आणि ते 12 दिवसात इथं पोचलेले आहेत. त्यांना विचारणा केली आहे असे. नर्मदे हर. चार बरं, दोन बरं अहिल्या मातेचा राजवाडा, त्यांची शस्त्रे, अहिल्या मातेची मूर्ती, शिवलिंग, ज्या शिवलिंगाची पूजा करायची, सोन्याचा झुला आहे ते तसंच त्याने जतन करून ठेवलेलं आहे. नर्मदे हर.